नमस्कार महाराष्ट्र. मी अनिल गावारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गडजेप. आणि आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या उंच गड्यामध्ये ढगांना भिडणारा आणि इतिहासाने भरलेला समृद्ध असा किल्ले तोरणा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तोरणा किल्ल्याची संपूर्ण माहिती, ट्रेकच्या वाटा आणि निसर्गाचं सुंदर दृश्य. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या या ट्रेकला माझ्यासोबत आहेत माझे मित्र दत्ता उलटे, माझ्यासोबत काम करत आहेत. हा किरण गावारे माझ्या गावचा मित्र आहे आणि हा विजय आदक माझा कॉलेजचा मित्र आहे. आम्ही अण्णा म्हणतो याला. तर सुरू करूयात आजच्या आपल्या या ट्रेकच्या प्रवासाला. समुद्र सपाटीपासून सुमारे 1403 मीटर उंचीवर असलेला तोरणा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असणारा हा गड गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी प्रकारात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारामुळे याला प्रचंडगड म्हणूनही ओळखलं जातं. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर पुणे नसरापूर वेर्ले असा साधारण 60 ते 65 किलोमीटरचा प्रवास आहे. तुम्ही पानशेत मार्गे देखील वेर्ले गावात पोहोचू शकता. स्वारगेट बस स्थानकावरून वेर्लेसाठी थेट ST बसची सुविधा उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर हा प्रवास अंदाजे 200 ते 220 किलोमीटरचा आहे. आता आपण पोहोचलो आहोत वेल्हे गावात. हा तोरणा किल्ल्याचा बेस पॉईंट आहे. या प्रशस्त पार्किंगमध्ये 4 व्हीलरसाठी 50 रुपये तर 2 व्हीलरसाठी 30 रुपये पार्किंग शुल्क आकारले जाते. इथूनच आपल्या ट्रेकची खरी सुरुवात होते. ट्रेकची पूर्ण तयारी झाली आहे. आता सुरू होत आहे आपला तोरणा गडाचा प्रवास. सूर्याची कोवळी किरण अंगावर घेत आणि डोळ्यात शिखर गाठण्याचं ध्येय ठेवून छान मातीच्या वाटेने प्रवास सुरू झाला. वाटेत लागलेला माहिती फलक इतिहासाची आठवण करून देतो आणि गडाची भव्यता अनुभवायला भाग पाडतो. मातीची वेळंदार वाट आणि दूरवर दिसणाऱ्या दुसऱ्या टेकड्या, सगळंच वातावरण एक वेगळीच ऊर्जा देणार आहे. पाठीवर बॅग घेऊन गाडाच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे जिद्दीचा आणि उत्साहाचा प्रवास. ही वाट कधी सोपी, कधी थोडी खडतर, पण सह्याद्रीचा थंड वारा आणि मित्रांची साथ असल्यावर दमछाकही आनंदात बदलते. दोन्ही बाजूंनी दाट झाडी, मधोमध अरुंद मातीची पायवाट आणि झाडांच्या फांद्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश, अशी ही शांत वाट. प्रत्येक पावलागणिक मन अधिक प्रसन्न करते. गडाच्या दिशेने चालताना थंड वारा, पानांची सहसळ आणि सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य मनात कायमची आठवण कोरून ठेवतं. पण खरंच मित्रांनो, निसर्गात चालताना मन शांत होतं आणि सगळी टेन्शन गायब होतं. सुरुवातीला सोपी वाटणारी मातीची वाट आता कठीण होत चालली आहे. चढाई सुरू झालेली आहे. दम लागला का तुम्हाला? हो. अण्णा दमला का तू? किरण तू रे उलटे तुम्ही? थोडा दम लागतोय ना. मला तर दम लागलाय. हे उलटे म्हणले होते 2 तासात ट्रेक होईल कम्प्लीट. माहीत नाही किती वेळ लागतो आता वरती यायला. जवळजवळ अर्धा तासाचा ट्रेक कम्प्लीट झालाय. दम लागलाय भरपूर. थोडं पाणी पितोय बॉडी हायड्रेट करायला. ट्रेक सुरू झाला तेव्हा हे फ्रेश दिसणारे चेहरे आता बघा. आता कॅमेरा चालू झाला की लगेच हसतात ही सगळी. कडेच्या काठावरून जाणारी वाट आणि बाजूला खोल दरी, निसर्गाची ही रानडी पण मोहक बाजू मनाला भारावून टाकते. एकामागून एक सांभाळून टाकलेली पावलं म्हणजे धैर्य आणि एकाग्रतेची खरी परीक्षा. ट्रेकची दमछाक विसरून मित्रांसोबत घेतलेली ही धाव, हा आनंद आणि ही मोकळी हवा सगळंच अविस्मरणीय. ट्रेक म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही, तर त्या शिखरापर्यंतचं प्रत्येक पाऊल अनुभवणं आहे. घाम, दमछाक
आणि तरीही चेहऱ्यावरचा उत्साह हाच खरा गड भ्रमंतीचा आनंद आहे. तर आपला जवळजवळ हा पाऊण तास ट्रेक कंप्लीट झाला आहे. पाऊण तासानंतर तोरणा गडावर जाण्यासाठी हा पहिला रॉक पॅच लागतो आहे. तर हा रॉक पॅच पार करण्यासाठी काही शिवभक्तांनी असे अँगल लावून दिलेले आहेत, ते याला धरून ट्रेक करा, कारण घसरण्याचे चान्सेस असतात. हा जरा खूप जास्त मोठी चढण आहे, काळजी घेऊन झाडं वरती यायचं. हा एक खूप अवघड रॉक पॅच आहे, एकदम सरळ उभी चढण आहे. सावकाश यावं लागतं, काळजी घ्या कारण खाली खोल दरी आहे. एका बाजूला उभा ताटकाळा, दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मधोमध लोखंडी रेलिंगसह वळणदार पायवाट. समोर दिसणाऱ्या उंच कड्याकडे पाहताना जाणवतं गड जिंकणे सोपं नव्हतं, पण जिद्द आणि धैर्य असेल तर अशक्य काहीच नाही. कातळ कड्यामधून मार्ग काढत गडावर प्रवेश करणारा हा पहिला दरवाजा, बिली दरवाजा. हे किल्ल्याचं मुख्य आणि प्रमुख उत्तर दिशेचं प्रवेशद्वार आहे. हा भक्कम दगडी दरवाजा ऐतिहासिक असून तोरणा किल्ल्याच्या ट्रेक दरम्यान ट्रेकर्सना कठीण चढाव पार करून या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचावे लागते. या दरवाजाच्या पुढे कोठी दरवाजा हा दुसरा महत्त्वाचा प्रवेशद्वार आहे. आणि अखेर आपण पोचलो आहोत तोरणा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ. हा एक कोठी दरवाजा, मजबूत दगडी बांधकाम, उंच तटबंदी आणि वळणदार अरुंद वाट यामुळे हा दरवाजा संरक्षणासाठी अतिशय योग्य रचला गेला होता. इथे उभं राहिलं इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटतं. महादरवाज्यातून आत प्रवेश करताना एक वेगळीच ऐतिहासिक भावना अनुभवायला मिळते, जणू आपण शिवकालीन इतिहासातच प्रवेश करत आहोत. या दगडी पायऱ्या आपल्याला गडावरील खोकट टाक्याच्या दिशेने घेऊन जातात. तोरणा किल्ल्यावरील मेंगाई देवी मंदिर हे एक अत्यंत जागरूक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे देवीच्या मूर्तीसोबतच इतर प्राचीन कोरीव काम पाहायला मिळते. या मंदिराच्या बाजूलाच महादेव मंदिर आहे. तोरणेश्वर महादेव मंदिर हे तोरणा किल्ल्याच्या शिखरावर वसलेलं एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर गडावरील प्रमुख आकर्षणापैकी एक असून भाविक आणि ट्रेकरसाठी आध्यात्मिक शांततेचे ठिकाण आहे. तोरणेश्वर महादेव मंदिराच्या बाहेरच आपल्याला वीरगळ पाहायला मिळते. वीरगळ म्हणजे काय तर युद्धभूमीवर शौर्य गाजवताना किंवा एखाद्या लढ्यात वीरमरण पत्करलेल्या वीराच्या स्मरणार्थ उभारलेला कोरीव दगडी स्तंभ किंवा शिळा होय. तोरणा किल्ल्याच्या इतिहासाविषयी जर बोलायचं झालं तर तोरणा किल्ला हा कधी आणि कोणी बांधला याचा अद्याप कसलाही पुरावा उपलब्ध नाही. पण येथील शिलालेखाच्या अवशेषावरून असं मानण्यात येतं की हा किल्ला
13व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1470 ते 1486 या काळामध्ये बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद या सरदाराने हा किल्ला जिंकला आणि पुढे तो निजामशाहीत गेला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर पुढे संभाजी महाराजांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर शंकराजी नारायण सचिवांनी हा किल्ला जिंकून परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा टाकून लढाई करून हा किल्ला ताब्यात घेतला आणि याचं नाव फत्तू उल बेग म्हणजे दैवी विजय असं ठेवलं. त्यानंतर अवघ्या 4 वर्षामध्ये सरनोबत नागोजी कोकटे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले मोगलांना दिले गेले होते त्यामध्ये तोरणा किल्ला हा कायम महाराजांकडे राहिला. तोरणा किल्ल्याची तटबंदी ही सह्याद्रीतील किल्ल्यांच्या भक्कम संरक्षण व्यवस्थेचे उत्तम उदाहरण मानले जाते. उंच कड्यांच्या कडेला बांधलेली ही दगडी भिंत शत्रूंच्या हल्ल्यापासून किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली होती. तटबंदीवरून चालताना प्रत्येक पाऊल जणू भूतकाळाशी संवाद साधतो. किल्ल्याची ही तटबंदी केवळ दगडांची रचना नसून ती शौर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी आहे. आजही तिचे मजबूत बांधकाम आणि ऐतिहासिक वास्तुशिल्प पाहून मराठा साम्राज्याच्या कौशल्याची जाणीव होते. तोरणा किल्ल्यावरचे बुरुज हे किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचे घटक होते. उंच आणि मजबूत दगडी बांधकामामुळे बुरुजावरून आसपासच्या परिसरावर दूरवर नजर ठेवता येत असे. शत्रूंच्या हालचालींची माहिती मिळवणे तसेच युद्धाच्या वेळी तोफा व शस्त्रांचा वापर करण्यासाठी बुरुजाचा उपयोग केला जात असे. आजही या बुरुजावर उभं राहिलं की सह्याद्रीच्या भव्य दऱ्याखोऱ्याचं अप्रतिम दृश्य दिसतं आणि किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवाची जाणीव होते. आता आपण जाऊयात झुंजार माचीकडे. ही वाट थोडी कठीण आहे. झुंजार माची ही तोरणा किल्ल्याची सर्वात प्रसिद्ध आणि थरारक माची मानली जाते. अरुंद आणि लांब पसरलेली ही माची सह्याद्रीच्या खोल दऱ्याखोऱ्यांनी वेढलेली असल्यामुळे इथून दिसणारे दृश्य अत्यंत भव्य आणि रोमांचक असते. किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने झुंजार माचीला विशेष महत्त्व होते, कारण इथून आसपासच्या परिसरावर सहज नजर ठेवता येत होती. ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी ही माची म्हणजे एक स्वर्गच. वाऱ्याची जोरदार झुळूक, विस्तीर्ण निसर्ग आणि उंच कड्यांचा थरार एक वेगळाचा अनुभव. तोरणा किल्ल्याला भेट देताना
झुंजार माचीवर उभं राहून सह्याद्रीचं वैभव अनुभवणं हा एक अविस्मरणीय क्षण ठरतो. जेम्स डग्लस नावाचे एक ब्रिटिश लेखक आहेत. ते तोरणा किल्ल्याबद्दल लिहितात, इफ सिंहगड इज अ लायन्स डेन देन तोरणा इज अन ईगल्स नेक्स्ट. म्हणजे जर सिंहगड ही सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचा गट आहे. याचा अर्थ तोरणा हा खूप उंच, शक्तिशाली आणि वैभवशाली किल्ला आहे. मित्रांनो, तुम्हाला पण जर गड किल्ले फिरण्याची आवड असेल तर तोरणा गडाला अवश्य भेट द्या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपला तोरणा किल्ल्याचा प्रवास इथेच संपत आहे.